नमस्कार मित्रांनो, इंग्लिश विथ तुषार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक काय होता आपला डेली यूज सेंटेन्सेस. काय होता डेली यूज सेंटेन्सेस. याच्या अगोदर पण पहिला पार्ट बघितलेला, त्याच्यामध्ये पण 50 सेंटेन्स बघितले, राईट. तर आज आपण पुन्हा 50 सेंटेन्स बघतोय कशामधले डेली यूज सेंटेन्सेस बद्दल. इथे लक्षात. तर बघा सुरू करूया. जसं की आता आपण म्हणतो ना की नोकरी शोधून काढ. आपल्या घरचे आपल्याला बऱ्याच वेळा असं म्हणतात, राईट. नोकरी शोधून काढ, राईट. तर इंग्लिशमध्ये कसं होईल, फाइंड अ जॉब, फाइंड अ जॉब. ड्रायव्हिंग शिकून घे, राईट. ड्रायव्हिंग शिकून घे. इंग्लिशमध्ये लर्न ड्रायव्हिंग, लर्न ड्रायव्हिंग. तू शिकून जाशील, तू शिकून जाशील, राईट. यू विल लर्न, यू विल लर्न. तुझ्यात कला आहे, तुझ्यात कला आहे. यू हॅव स्किल, यू हॅव अ स्किल. इंडिया जिंकेल, इंडिया जिंकेल. इंडिया विल विन, इंडिया विल विन. इथे लक्षात. नेक्स्ट, तू इंग्रजी शिकशील, तू इंग्रजी शिकशील. इंग्लिशमध्ये यू विल लर्न इंग्लिश, यू विल लर्न इंग्लिश. तू भित्रा आहेस, यू आर अ कॉवर्ड, राईट. यू आर अ कॉवर्ड. अनवाणी चालू नको, म्हणजेच का अनवाणी पायानं चालू नको. म्हणतो ना की चप्पल वगैरे घाल, राईट. तेव्हा आपण त्याला म्हणतो बिना चपलीचं चालू नको, असं पण त्याला म्हणू शकतो, राईट. अनवाणी चालू नको. डोंट वॉक बेअर फूट, डोंट वॉक बेअर फूट. बेअर फूट म्हणजेच काय, अनवाणी पायाने. नेक्स्ट, जास्त शहाणा बनू नको, जास्त शहाणा बनू नको. डोंट ऍक्ट स्मार्ट, डोंट ऍक्ट स्मार्ट. पुन्हा कधी भेटू, व्हेन विल वी मीट अगेन, व्हेन विल वी मीट अगेन. नेक्स्ट, मी दिल्लीहून येत आहे, मी दिल्लीहून येत आहे. म्हणजेच आय एम कमिंग फ्रॉम दिल्ली. मी देहरादून वरून येत आहे, आय एम कमिंग फ्रॉम देहरादून. ते पार्क मधून आले, ते पार्क मधून आले. दे केम फ्रॉम द पार्क, दे केम फ्रॉम द पार्क. मी उद्यापासून काम करेल, आय विल वर्क फ्रॉम टुमॉरो, आय विल वर्क फ्रॉम टुमॉरो. आता बघा याच्यामध्ये काय म्हणजे आपण जे सेंटेन्स बघतोय ना, याच्यामध्ये मिक्स सेंटेन्स आहेत, राईट. सिंपल प्रेझेंट टेन्स पण तुम्हाला भेटेल त्याच्यामध्ये, किंवा मग एखादा कंटिन्युअस टेन्स तुम्हाला भेटेल, राईट. किंवा मग फ्युचर टेन्स भेटेल. असे काय मिक्स सेंटेन्स म्हणजे मिक्स टेन्स आहे याच्यामध्ये, राईट. तर त्याच्यामध्ये घाबरायचं काही कारण नाही. आपण जेव्हा पुन्हा पार्ट घेऊ तसं आपण अगोदर टेन्स बघितलेलीच, राईट. तर आता पुन्हा जेव्हा आपण बघू त्याच्यामध्ये पण आपण टेन्सची एक नवीन सिरीज चालू करू, राईट. आज फक्त आपल्याला फक्त बघायचे सेंटेन्स आणि आपल्याला पाठांतर करायचं आहे, पुन्हा पुन्हा रिवाइज करू करू. हे लक्षात. नेक्स्ट बघा, राम 10 वाजल्यापासून काम करेल, राम 10 वाजल्यापासून काम करेल. राम विल वर्क फ्रॉम 10 o'clock, राम विल वर्क फ्रॉम 10 o'clock. नेक्स्ट, मी हे रामकडून ऐकलं, मी हे रामकडून ऐकलं. आय हर्ड इट फ्रॉम राम, आय हर्ड इट फ्रॉम राम. मी हे पुस्तकातून लिहिलं, मी हे पुस्तकातून लिहिलं. आय रोट इट फ्रॉम द बुक, आय रोट इट फ्रॉम द बुक. आम्ही उत्तराखंडचे आहोत, आम्ही उत्तराखंडचे आहोत. वी आर फ्रॉम उत्तराखंड, वी आर फ्रॉम उत्तराखंड. मी 10 ते 5 वाजेपर्यंत काम करतो, मी 10 ते 5 वाजेपर्यंत काम करतो. आय वर्क फ्रॉम 10 to 5, आय वर्क फ्रॉम 10 to 5. आलं लक्षात. तो दुकानातून हे खरेदी करत आहे, राईट. तो दुकानातून हे खरेदी करत आहे. ही इज बाईंग इट फ्रॉम द शॉप, ही इज बाईंग इट फ्रॉम द शॉप. नेक्स्ट, मी मोबाईल बेडवरून उचलला, राईट. मी मोबाईल बेडवरून उचलला. इंग्लिशमध्ये काय होईल, आय पिक द मोबाईल ऑफ द बेड, आय पिक द मोबाईल ऑफ द बेड. मी स्क्रीनवरील धूळ साफ करत आहे, मी स्क्रीनवरील धूळ साफ करत आहे. आय एम वायपिंग द डस्ट ऑफ द स्क्रीन, आय एम वायपिंग द डस्ट ऑफ द स्क्रीन. माकड झाडावरून उडी मारली, राईट. माकडाने झाडावरून उडी मारली. मंकी जम्प्ड ऑफ द ट्री, मंकी जम्प्ड ऑफ द ट्री. टेबलवरून कप हटव, राईट. म्हणजे हटव म्हणल्यापेक्षा उचल, राईट. टेबलवरून कप हटव किंवा उचल. मूव द कप ऑफ द टेबल, मूव द कप ऑफ द टेबल. पान झाडावरून पडत आहे. लीव्स आर फेलिंग ऑफ द ट्री, लीव्स आर फेलिंग ऑफ द ट्री. इथे लक्षात. नेक्स्ट, तो बस मधून उतरत आहे. ही इज गेटिंग ऑफ द बस, ही इज गेटिंग ऑफ द बस. मी सकाळपासून अभ्यास करत आहे. आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग, आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग.
तो सोमवारपासून प्रयत्न करत आहे. ही हॅज बीन ट्राईंग सिन्स मंडे. ही हॅज बीन ट्राईंग सिन्स मंडे. राम 4 वाजल्यापासून फिरत आहे. राम 4 वाजल्यापासून फिरत आहे. राम हॅज बीन वॉकिंग सिन्स 4. राईट. राम हॅज बीन वॉकिंग सिन्स 4. मी सकाळपासून खेळत आहे. आय हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. येते लक्षात. नेक्स्ट, तो कालपासून इथे आहे. तो कालपासून इथे आहे. ही हॅज बीन हिअर सिन्स येस्टरडे. ही हॅज बीन हिअर सिन्स येस्टरडे. नेहा दुपारपासून रडत आहे. नेहा हॅज बीन वीपिंग सिन्स नून. राईट. नून म्हणजेच काय, दुपार. नेहा हॅज बीन वीपिंग. वीपिंग म्हणजेच काय, रडणे. राईट. वीपिंग म्हणजे रडत आहे ऍक्च्युअली, म्हणजे तो काय कंटिन्युअस टेन्स आहे. राईट. नेहा हॅज बीन वीपिंग सिन्स मून. मी तेव्हापासून अभ्यास करत आहे. मी तेव्हापासून अभ्यास करत आहे. आय हॅव बीन स्टडिंग सिन्स देन. आय हॅव बीन स्टडिंग सिन्स देन. आई 5 वाजल्यापासून घरी आहे. आई 5 वाजल्यापासून घरी आहे. मॉम इज ॲट होम सिन्स 5 o'clock. मॉम इज ॲट होम सिन्स 5 o'clock. मी 2 तासापासून अभ्यास करत आहे. मी 2 तासांपासून अभ्यास करत आहे. आय हॅव बीन स्टडिंग फॉर 2 hours. राईट. I have been studying for 2 hours. तो अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. तो अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे. He has been trying for many days. He has been trying for many days. मी हे तुझ्यासाठी केलं. I did it for you. I did it for you. तो माझ्याकडे पैशांसाठी आला. तो माझ्याकडे पैशांसाठी आला. He came to me for money. He came to me for money. मी 500 रुपयांना मोबाईल दिला. मी 500 रुपयांना मोबाईल दिला. म्हणजेच I gave a mobile for ₹500. Right? I gave a mobile for ₹500. त्याने 5 रुपयांना एक पेन खरेदी केला. त्याने 5 रुपयांना एक पेन खरेदी केला. He bought a pen for ₹5. Right? He bought a pen for ₹5. येते लक्षात. राम 2 तासापासून फिरत आहे. राम हॅज बीन वॉकिंग फॉर 2 hours. राम हॅज बीन वॉकिंग फॉर 2 hours. मी खूप वेळपासून खेळत आहे. मी खूप वेळापासून खेळत आहे. आय हॅव बीन प्लेइंग फॉर अ लॉंग टाइम. आय हॅव बीन प्लेइंग फॉर अ लॉंग टाइम. ती 10 मिनिटापासून इथे होती. राईट. ती 10 मिनिटापासून इथे होती. ती 10 मिनिटापासून इथे होती. शी हॅड बीन हिअर फॉर 10 minutes. शी हॅड बीन हिअर फॉर 10 minutes. नेहा 2 दिवसांपासून सांगत आहे. नेहा 2 दिवसांपासून सांगत आहे. काविल नेहा हॅज बीन सेइंग फॉर 2 days. नेहा हॅज बीन सेइंग फॉर 2 days. मी अनेक दिवसांपासून अभ्यास करत आहे. आय हॅव बीन स्टडिंग फॉर मेनी डेज. आय हॅव बीन स्टडिंग फॉर मेनी डेज. येते लक्षात. नेक्स्ट बघा. आई काही वेळपासून घरी आहे. आई काही वेळपासून घरी आहे. मॉम इज ॲट होम फॉर अ व्हाईल. राईट. मॉम इज ॲट होम फॉर अ व्हाईल. मी अभ्यासासाठी दिल्लीला जात आहे. मी अभ्यासासाठी दिल्लीला जात आहे. आय एम गोइंग टू दिल्ली फॉर स्टडी. आय एम गोइंग टू दिल्ली फॉर स्टडी. तो पैशांसाठी इथे आला. तो पैशांसाठी इथे आला. ही केम हिअर फॉर मनी. ही केम हिअर फॉर मनी. त्या मुलाने हे तुझ्यासाठी केलं. त्या मुलाने हे तुझ्यासाठी केलं. दॅट बॉय डीड इट फॉर यू. दॅट बॉय डीड इट फॉर यू. मी 500 रुपयांना माझा मोबाईल दिला. मी 500 रुपयांना माझा मोबाईल दिला. आय गेव माय मोबाईल फॉर ₹500. आय गेव माय मोबाईल फॉर ₹500. येते लक्षात. आय होप तुम्हाला सगळे सेंटेन्स समजले असतील. राईट. इथपर्यंत काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. राईट. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट बॉक्समध्ये लिहून. राईट. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.